प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती नदी कर्कवृत्याला दोनदा ओलांडते? पर्याय दिलाय मही, चंबळ, नर्मदा किंवा यमुना. तर याचं उत्तर आहे मही. प्रश्न दुसरा, तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये कोणती नदी सीमा बनवते? पर्याय दिला आहे नर्मदा, प्राणहिता, कावेरी किंवा ब्रह्मपुत्रा. तर याचं उत्तर आहे प्राणहिता. प्रश्न तिसरा, कोयना, तुंगभद्रा आणि भीमा या कोणत्या नदीच्या मुख्य उपनद्या आहेत? पर्याय दिलाय ताप्ती, गंगा, गोदावरी किंवा कृष्णा. तर याचं उत्तर आहे कृष्णा. खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही? प्रश्न याचा पर्याय दिलाय गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी किंवा गोदावरी नदी. तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदी. प्रश्न पाचवा, साबरमती नदीचा उगम कोणत्या भारतीय राज्यातून होतो? पर्याय दिला आहे उत्तर प्रदेश, गुजरात, बंगाल, राजस्थान. तर याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न सहावा, त्रिभुज प्रदेश नसलेली सर्वात मोठी नदी कोणती? पर्याय दिला आहे नर्मदा, तापी, दोन्ही किंवा यापैकी कोणतीही नाही. तर याचं उत्तर आहे नर्मदा. प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणता अलकनंदा आणि भागीरथीचे संगम आहे? पर्याय दिला आहे विष्णू प्रयाग, कारण प्रयाग, प्रयाग किंवा देवा प्रयाग. तर याचं उत्तर आहे देवा प्रयाग. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणती नदी भारतीय हिमालयात उगम पावते? पर्याय दिलाय कोसी नदी, यमुना नदी, गंडक नदी किंवा घागरा नदी. तर उत्तर आहे याच्या यमुना नदी. प्रश्न नववा, खालीलपैकी कोणती नदी पंचनाद मध्ये समाविष्ट नाही? पर्याय दिला आहे बियास, सतलज, सिंधू किंवा रावी. तर याचं उत्तर आहे सिंधू. प्रश्न दहावा, माजुली ही नदीचे बेट जे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्सवर सांगा. तुम्हाला पर्याय दिले आहे चार, तर यापैकी योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्सवर सांगा.